श्री स्वामी समर्थ। आपली एखादी इच्छा आहे आणि ती पूर्णच होत नाहीये, काय करायचं? अनेकांचा हाच प्रश्न असतो। आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असं सर्वांनाच वाटत असतं आणि त्यासाठी एक छोटासा उपाय मी सांगत आहे। बऱ्याच जणांचे विवाह हे होत नाही, बऱ्याच जणांचे घर होत नाही, बऱ्याच जणांची संतती सुखासाठी ते त्रस्त आहेत आणि बरेच लोक जी संतती आहे ती मनासारखी नसल्यामुळे दुःखी आहेत। तर या सर्व गोष्टींवर हा प्रभावी उपाय आहे आणि तो जर आपण केला तर नक्कीच आपल्याला फारच शुभ फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आपल्याला काय करायचं आहे, एक छान मोठं असं पिंपळाचं पान घ्यायचं आहे। ते पान खंडित नसावं, देठासहित असावं आणि ते आणून त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे। त्यावर अष्टगंधाने श्री रामाय नमः हे लिहायचं आहे आणि त्याच खाली आपली इच्छा ही आपण थोडक्यात व्यक्त करायची आहे आणि ते पान त्याबरोबर थोडीशी साखर किंवा गूळ तसेच 11 लवंगा जर आपण ठेवल्या आणि ते पान जर आपण एखाद्या निर्जन स्थळी म्हणजे जिथे कुणीही नसेल अशा ठिकाणी आपण जमिनीत जर पुरून दिले तर आपली इच्छा ही पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। छोटा उपाय आहे, नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्याला त्याचे काय फळ मिळाले हे नक्की लिहा। वैयक्तिक मेसेज मला तुम्ही करतात, फोन करतात, पण जर कमेंटमध्ये आपण काही लिहिलं तर नक्कीच सर्वांनाच याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही। तर उपाय छोटा आहे पण खूप मोठी इच्छा पूर्ण करून देणारा आहे। तर नक्की करा। नेहा जोशी, दत्त अनघा वास्तुरी सर।